विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. एमई कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ऑपरेशन्स रिसर्च अँड SYBSc कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंड सेमिस्टर 4. मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण जो ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम सॉल्व करतो आहोत तो मॅट्रिक्स मिनिमम मेथडने, ज्यालाच आपण लोएस्ट कॉस्ट एंट्री मेथड म्हणतो किंवा लिस्ट कॉस्ट मेथड म्हणतो. ह्या मेथडचा वापर करून आपण एक ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम सॉल्व करतो आहोत. एक्झाम्पल असे बघा. डिटरमाइन द इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन टू द फॉलोइंग ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम यूजिंग लिस्ट कॉस्ट मेथड. मित्रांनो, हे एक्झाम्पल एमई कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या ऑक्टोबर 2023च्या क्वेश्चन नंबर 8 मधील हा क्वेश्चन आहे, जो की 5 मार्क्ससाठी होता. यामध्ये तुम्हाला एक टेबल दिलेला आहे. तो टेबल असा आहे: डेस्टिनेशन D1 D2 D3 D4 आणि त्याच्या शेजारी अवेलेबिलिटीचा कॉलम आहे. त्यानंतर ओरिजिन O1 O2 O3 O4, त्याच्या खाली रिक्वायरमेंटची ही रो आहे. ओके, असं हे एक्झाम्पल आपल्याला देतील. आता याला आपल्याला लिस्ट कॉस्ट मेथड म्हणजे मॅट्रिक्स मिनिमम मेथड म्हणजे लोएस्ट कॉस्ट एंट्री मेथडचा वापर करून इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन काढायचं आहे आणि अर्थात ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट पण काढायची. आता या दिलेल्या उदाहरणात सर्वप्रथम आपण जी टेस्ट घेतो ती हे उदाहरण बॅलन्स्ड फॉर्म मध्ये आहे की नाही. ओके, मग आता काय करतो त्यासाठी, तर ही जी अवेलेबिलिटीचा हा जो कॉलम असतो यामधील सगळ्यांची बेरीज करून घ्यायची. ती जितकी आली तितकीच या रिक्वायरमेंटची बेरीज आली पाहिजे. ओके, चला करूया सुरुवात. सो सोल्युशन: सम ऑफ अवेलेबिलिटी is equal to 20 plus 40 plus 20 plus 20, that is equal to 100, and sum of requirement is equal to 20 plus 40 plus 30 plus 10, that is equal to also 100. म्हणजे sum of availability is equal to sum of requirement, that is equal to 100. Therefore the given transportation problem is in balanced form. Okay, मित्रांनो, आता हा जो दिलेला तक्ता आहे हाच तक्ता आम्हाला सोल्युशनसाठी कसा वापरायचा आहे ते आपण बघूया. तर हे बघा, हा दिलेला तक्ता होता बरं का. आता आपण काय करतोय माहिती का, ही लिस्ट कॉस्ट मेथड आहे. म्हणजे या ज्या रो आहेत 4 आणि हे जे कॉलम आहेत 4, यांनी हे जे रकाने तयार झाले ना, या रकान्यात सगळ्यात लहान कॉस्ट जिथं असेल त्यापासून सुरुवात करायची. मित्रांनो, याच्याकडे तुम्ही जर नीट पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येतं की सगळ्यात लहान कॉस्ट आहे 1. आता ही 1 इथं पण आहे, इथं पण आहे आणि इथं पण आहे. मग कोणती घ्यावी, तर यू कॅन सिलेक्ट एनी वन सेल, बट रिमेंबर व्हॅल्यू शुड बी मिनिमम. मग हे घ्या, हे घ्या किंवा हे घ्या, तिन्ही ठिकाणी 1 आहे. मग मी सुरुवात करतो इथून. ठीक आहे, या इथं आता मी सुरुवात करायची म्हणजे काय करायचं, तर साहजिक आहे या सेलमधून मी इकडे बघणार 20 अवेलेबिलिटी आहे आणि याच सेलमधून खाली बघणार रिक्वायरमेंट 30 आहे. मग परत तेच 20 आणि 30, यात तुम्हाला सगळ्यात लहान कोण वाटते, 20. मग हा 20 तुम्ही या रकान्यात लिहून टाका, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, 20 इथे लिहिल्यावर 20 मधून 20 गेले, इथं तुम्ही 0 लिहिणार आणि या रकान्यातून खाली पाय इथं रिक्वायरमेंट 30 होती.
मग या 30 मधून 20 गेले, इथं तुम्ही लिहिणार 10. आता दुसरी महत्वाची गोष्ट की रो आणि कॉलम अवेलेबिलिटी किंवा रिक्वायरमेंट जर 0 झाला तर ती रो किंवा तो कॉलम आम्हाला उर्वरित ठिकाणी फुली मारायची असते. पण कुठं? जिथं 0 झाला. आता तुम्ही इथं 0 लिहिणार आहात. हा 20 जर इथं लिहिला तर तुम्ही इथं 0 लिहिणार. म्हणजे ही रो उर्वरित जेवढे रकाने आहेत तिथं तुम्हाला फुली मारायची आहे. ओके, तर बघा बरं का, हा 20 मी इथं लिहून टाकला. मिनिमम कॉस्ट इथं होती म्हणून. या 20 मधून 20 गेले, इथं 0 लिहिला. हा 20 या 30 मधून वजा केला. 30 मधून 20 गेले, इथं 10 लिहून टाकला. ठीक आहे. इथं जर अवेलेबिलिटी 0 झाली तर ह्यामधले उर्वरित सर्व रकाने मी फुली मारून टाकले. ठीक आहे. आता मित्रांनो, तुमच्या लक्षात येतं की मिनिमम हा 1 आहे, म्हणजे लिस्ट कॉस्ट 1 होता. तो 1 1, 2 आणि 3 ठिकाणी होता. म्हणजे अजून लिस्ट कॉस्ट 1च आहे. हे जरी 2 संपले तर हा शिल्लक आहे. म्हणून आम्हाला या रकान्यातून बघावं लागेल. या रकान्यातून अवेलेबिलिटी बघा 40 आहे. या रकान्यातून रिक्वायरमेंट बघा 10 आहे. या दोघात तुम्हाला मिनिमम 10 वाटते म्हणून 10 इथं लिहा. बाकी सगळं तेच. 40 मधून 10 गेले, खाली उरले 30. इथं 10 मधून 10 गेले, 0 उरला. मग रिक्वायरमेंट जर 0 झाला तर ह्या कॉलम मध्ये उर्वरित सगळ्या ठिकाणी तुम्ही फुली मारणार. ओके, चला. तर हे बघा, या इथं मी 10 लिहून टाकला. 40 मधून 10 वजा केले, इथं 30 लिहून टाकला. दुसरी गोष्ट, हा 10 याच्यातून गेला, खाली उरले 0. इथं जर 0 उरला तर या रकान्यात उर्वरित सर्व ठिकाणी जिथं जिथं रकाना रिकामा आहे तिथं तो फुली मारा. इथं ऑलरेडी फुली होती. इथं मी 10 लिहिला. मग 1 आणि 2 या 2 ठिकाणी परत मी या कॉलम मध्ये फुली मारून घेतली. आता लिस्ट कॉस्ट 1 होती, ती सगळीकडची संपली. मग लिस्ट कॉस्ट कोण आहे? त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी संख्या 2 आहे. या उर्वरित मध्ये आता सगळ्यात लिस्ट कोण आहे? 2. हे तर संपली 1. मग 2 म्हणून मी या इथून सुरुवात जर केली तर बघा, या रकान्यातून इकडे बघा अवेलेबिलिटी 30 आहे. या रकान्यातून खाली बघा रिक्वायरमेंट 10 आहे. मग मिनिमम 10 असेल तर इथं 10 लिहा, इथं 0 लिहा, इथं 20 लिहा, 10 गेले. आणि मग यामध्ये उर्वरित ठिकाणी फुली मारा. तर बघा बरं का, इथं मी 10 लिहून टाकला. 30 मधून 10 गेले, खाली 20 लिहून टाकला. इथला 10 खोडून टाकला, इथं 0 लिहून टाकला. तर या कॉलम मध्ये उर्वरित 2 रकाने होते, 1, 2. इथं फुली मारून टाकली. ठीक आहे. लिस्ट कॉस्ट होती 2. मग त्यानंतर परत लिस्ट कॉस्ट 2च आहे. ही लिस्ट कॉस्ट 2 आहे. मग इथून नीट बघा, अवेलेबिलिटी 20, रिक्वायरमेंट 40, मिनिमम 20 आहे. मग हा 20 इथं लिहा. 20 मधून 20 गेले, इथं 0 लिहा. 40 मधून 20 गेले, इथं 20 लिहा. आता या रो मध्ये जर 0 होत असेल तर उर्वरित ठिकाणी फुली मारून टाका. ठीक आहे. या इथं मी 20 लिहिला. 20 मधून 20 गेले, इथं 0 लिहिला. 40 मधून 20 गेले, इथं 20 लिहिला. ही रो जर 0 होती, अवेलेबिलिटी 0 होती, उर्वरित एकत्र रकाना होता, तिथं फुली मारून टाकली. आता मला सगळ्यात लिस्ट कॉस्ट शोधायची. 2 संपले. मग आता 3 लिस्ट कॉस्ट आहे 3. मग यामधून तुम्ही एक कोणीतरी निवडा. ह्या रकान्यातून जर मी अवेलेबिलिटी पाहिली तर 20,
आणि रिक्वायरमेंट पाहिली तरी 20च. म्हणजे यात लहान आणि मोठा असा काही फरक नाही. म्हणजे तुम्हाला माहिती आहे रूल काय वापरायचा. इथं 20 लिहून टाका. आता इथं 0 येणार कारण 20 मधून 20 गेले 0. इथं 20 मधून 20 गेले इथं पण 0 उरणार. तर बघा बरं का, इथं 0 उरला होता, इथं पण 0 उरला होता. म्हणून मी या इथं 20 लिहिल्यावर इथं 0 आणि इथं 0 लिहिला. म्हणजे दोन्हीकडे एका वेळेस 0 आले. मग मी काय केलं, या रो मध्ये उर्वरित रकान्यात 0 लिहिला. एकच रकाना शिल्लक होता, तिथं मी 0 लिहून टाकला. ठीक आहे. आता हा जो कॉलम आहे, या कॉलम मध्ये जो उर्वरित होता त्या ठिकाणी मी फुली मारली. म्हणजे या इथं मी फुली मारून टाकली. म्हणजे एका रो मध्ये मी 0 लिहिला तर दुसऱ्या कॉलम मध्ये फुली मारली. हा फरक मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुढची लिस्ट कॉस्ट कोण, तर पुढची परत लिस्ट कॉस्ट मला 3 दिसते. ही 3 होती, ही 3 ऑलरेडी 0 एंट्री झाली. परत 3 कोण आहे, तर या इथं आहे. ही आहे लिस्ट कॉस्ट. मग आता याचा विचार करा. इकडं बघा 20, इकडं बघा 20, परत या दोन्ही ठिकाणी 20 आहे. म्हणजे मी या इथं लिहून टाकणार 20. इथं 20 मधून 20 गेले 0, इथं 20 मधून 20 गेले 0. म्हणजे दोन्हीकडे एका वेळेस 0 येतात. आता हे बघा मित्रांनो, इथं हा 20 मी लिहून टाकला कारण हाच 20 इथं पण 20च आहे, म्हणून हा 20 इथं लिहून टाकला. हे लिहिल्यानंतर इथं बाकी 0 उरली, इथं पण बाकी 0 उरली. म्हणजे नियमानुसार आम्हाला ती एंट्री झाल्यानंतर एखाद्या रो किंवा कॉलम मध्ये 0 द्यायचा असतो, तर उर्वरित रो किंवा कॉलम मध्ये फुली मारायची. पण मित्रांनो, इथं ना रो उरली ना एखादा कॉलम उरला की ज्यामध्ये रिकामा रकाना आहे. त्यामुळं इथं 20 लिहिला, इथं 0 लिहिला, इथं 0 लिहिला, दोन्ही एका वेळी 0 आले तरी आपण पुढं काहीही करू शकणार नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही बघताय अवेलेबिलिटी सगळीकडे 0 झालेली, तर रिक्वायरमेंट सुद्धा सगळीकडे 0 झालेली आहे. म्हणजे आता पुढं या एक्झाम्पल मध्ये काहीही करता येणार नाही. मग फायनल काय, इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन काढा. तर बघा बरं का, सर्वप्रथम या ठिकाणी तुम्ही नंबर ऑफ ॲलोकेशन्स मोजून घ्या. म्हणजे जिथं जिथं संख्या ॲलोकेट केल्या त्या बघून घ्या. हे बघ, इथं एक संख्या ॲलोकेट केलेली, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे. ओके, इथं आहे आणि फायनली या इथं ॲलोकेट केलेली संख्या आहे. मग नंबर ऑफ ॲलोकेशन्स हे रकाने मोजावर किती आहेत. 1 2 3 4 5 6 आणि हा 7वा. किती रकाने आहेत, 7 रकाने आहेत. म्हणजे नंबर ऑफ ॲलोकेशन्स 7 होय. ठीक आहे. मग आता आपल्याला तसं लिहावं लागेल ना. हिअर ऑल अवेलेबिलिटी अँड रिक्वायरमेंट हॅव बीन सॅटिस्फाईड. ठीक आहे. सगळेचे सगळ्या ठिकाणी 0 झाला म्हणजे हे सॅटिस्फाय झालेत. मग पुढे जायचं म्हणजे नंबर ऑफ ॲलोकेशन्स किती तुम्ही मोजले, 7. मग तुम्हाला एक नॉन डिजेनरसी टेस्ट घ्यायची असते, हे पण माहिती आहे. तर ती तुम्ही अशी लिहिणार, नंबर ऑफ रोज एम ने डिनोट करतो आपण, ते 4 आहेत. नंबर ऑफ कॉलम्स एन ने डिनोट करतो आपण, ते पण 4 आहेत. मग ही डिजेनरसी कंडिशन काय सांगते, एम प्लस एन मायनस 1 इज इक्वल टू नंबर ऑफ ॲलोकेशन्स. बघा, नंबर ऑफ एम 4 आहे, नंबर ऑफ एन ते पण 4 आहेत. 4 आणि 4 झाले 8. त्या 8 मधून 1 वजा केला, खाली उरले 7. म्हणजे ही वजाबाकी 7 येते, पण नंबर ऑफ ॲलोकेशन सुद्धा 7 होते.
म्हणजे m प्लस n मायनस 1 इज इक्वल टू नंबर ऑफ ॲलोकेशन्स, ही कंडिशन सॅटिस्फाय झाली म्हणजे द सोल्युशन इज नॉन डिजेनरेट. आणि जेव्हा सोल्युशन नॉन डिजेनरेट असतं तेव्हा तुम्ही म्हणू शकता इनिशियल फिजिबल सोल्युशन इज ऑल्सो इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन. म्हणजे हेच सोल्युशन इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन आहे. आता ते सोल्युशन लिहायचं म्हणजे जिथं जिथं तुम्ही संख्या ॲलोकेट केल्या त्या सेलमध्ये रो आणि कॉलम असा आपल्याला उल्लेख करायचा असतो. म्हणून काय म्हणणार तुम्ही, x13 इज इक्वल टू 20, x24 इज इक्वल टू 10, x23 इज इक्वल टू 10, x32 इज इक्वल टू 20, x21 इज इक्वल टू 20, x22 इज इक्वल टू 0 and x42 is equal to 20. This is initial basic feasible solution. मित्रांनो, हे कुठून लिहिलं ते बघून पण घेऊ आपण. ह्या ॲलोकेट संख्या म्हणजेच x, त्यामध्ये कितवी रो आणि कितवा कॉलम आहे याचा उल्लेख करायचा. म्हणजे काय म्हणणार तुम्ही, x13 इज इक्वल टू 20. ठीक आहे. मग हे बघा, x21 इज इक्वल टू 20. हे बघा, x22 इज इक्वल टू 0, x23 इज इक्वल टू 10, x24 इज इक्वल टू 10, x32 is equal to 20, and finally x42 is equal to 20. This is initial basic feasible solution. दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो, जेव्हा आपण ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट लिहितो तर ती यांच्याच गुणाकाराची ॲडिशन असते हे तुम्हाला माहिती. म्हणजे काय, 1 into 20 plus 3 into 20 plus 3 into 0 plus 2 into 10 plus 1 into 10 plus 2 into 20 plus 3 into 20. This multiplication and addition will give you total transportation cost. Therefore, the total transportation cost is equal to 1 into 20 plus 3 into 20 plus 3 into 0 plus 2 into 10 plus 1 into 10 plus 2 into 20 plus 3 into 20. हा गुणाकार 20, हा गुणाकार 60, हा 0, हा 20, हा 10, हा 40 आणि हा 60. This addition is equal to 210, and therefore the total transportation cost is rupees 210. तर मित्रांनो, अशा रीतीनं हा लिस्ट कॉस्ट मेथडचा वापर करून ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम आपण सॉल्व केला. आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबणार आहोत. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये एक नवीन टाईप घेऊन. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.